फायनली गाईज आम्ही पोहोचलोय केदारनाथच्या वरती आणि आता आम्ही चाललोय हे बघा गारठले बोलले बाबा. तर फायनली आम्ही पोहोचलोय केदारनाथच्या वरती. आता आम्ही चालू दर्शनाला. चला तर दर्शन करूया तिकडनं. रामू कुठून जायचंय? घर कसे आपले कुठं? तिकडून जा रे. तिकडून चला, तिकडून चला. तर फायनली गाईज हे तुम्ही बघता केदारनाथचं दृश्य. दर्शन घ्या, दर्शन घ्या, फोटोचं दर्शन घ्या. फक्त करतो दुसऱ्यांना पण फोन करायचा आहे. हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय भोलेनाथ. बघा फोटोवर मी केदारनाथला आलो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय केदारनाथ. फायनली मंडळी आम्ही आता टेंट मध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही बघताय सगळे झोपलेत. झोपा मंडळी, झोपा. थंडी वाजली, झोपा झोपा. खूप थंडी आहे, खूप थंडी बाहेर. आता इकडनं आम्ही झोपणार, सकाळी उठणार मस्त पैकी, कपडे वगैरे तयारी करून मस्त इकडनं जाणार वरती, फोटो वगैरे काढणार आणि मग वरती भैरवनाथचं दर्शन वगैरे घेऊन तिकडून डायरेक्ट सरळ उत्तराच्या दिशेने. तर मंडळी झालेली आहे सकाळ आणि सकाळच्या माध्यमातून आम्ही आता चाललोय दर्शनाला. थोडं इथे पाणी पळते त्यामुळे आम्ही जरा तोंड वगैरे धुवून घेतो. तर मंडळी केदारनाथच्या बाजूलाच वरती जे हे आहे केदारनाथ मंदिर आणि या बाजूला वरच्या बाजूला जे आहे ते आहे भैरवनाथ मंदिर. तर आम्ही आता चाललोय भैरवनाथ मंदिरचं दर्शन करायला. काय राम भाऊ कसं वाटतंय? काय करायचं बाबा? दर्शनासाठी काय म्हणता काळे? हे बघा तुम्ही काळे, अक्षरशः काळ्यांची तब्येत जरा डाऊन झाली जरा काळ्यांची. काय हरकत नाही, काळे आता नाचतील. नाचू निचू निचू. हाय बाय. हर हर महादेव भाई. हर हर महादेव. हर हर महादेव. तर फायनली आम्ही पोहोचलोय भैरव बाबाजवळ आणि भैरव बाबाचं हे मंदिर आहे. हर महादेव, हर महादेव, हर महादेव रामू, हर महादेव. आईस तर पाणी पोचले होते. भैरवनाथचं दर्शन झालेलं आहे. आता इकडनं परत खाली उतरायचं आहे. तोपर्यंत आम्ही ग्रुपचे फोटो वगैरे काढतो. इकडे फोटो पॉइंट आहे, तुम्ही बघताय माझ्यासोबत. खूप असा व्ह्यू. जय काळे
मस्त व्ह्यू पॉईंट आहे गाईस आणि इथे फोटो वगैरे काढूया जरा आपण मित्रांच्या सोबत. जरा बरं वाटतं, जरा काहीतरी आपण आलोय. या मस्त फोटो काढायला पाहिजे सगळ्यांसोबत. मंडळी आता दर्शन झालेलं आहे आमचं, भैरवनाथाचं दर्शन झालेलं आहे. पण एवढी थंडी आहे ना की तुम्हाला काय सांगू, एवढे गारटलोय ना आम्ही, खूप गारटलोय. आपण लवकर खाली उतरतो आणि मग परत मंदिराजवळ फोटो वगैरे काढून मग आम्ही खालच्या दिवशी उतरायला सुरुवात करू. तर मंडळी फायनली आम्ही आता केदारनाथच्या मंदिराच्या मागच्या बाजूला आहोत आणि मागच्या बाजूला काही गुफा वगैरे आहेत त्या ठिकाणी बघतोय आणि इकडे मग दर्शन वगैरे घेऊन निघू आम्ही आता. तर आहे छोट्या छोट्या गुफा वगैरे आहे तिकडे बघून. आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि खूप मजा आली या ठिकाणी. फॅमिली मेंबर आम्ही 4 जण आम्ही आलो होतो आणि केदारनाथ बाबाचं पहिल्यांदा खूप छान दर्शन झालं. आणि आमच्यासोबत माझा मित्र रामू, त्यानंतर माझे मावशीचा मुलगा गौरव काळे आणि माझे भाऊजी भागवत चव्हाण हे देखील आमच्यासोबत आले होते. खूप मजा आली, खूप मजा आली. तुम्ही देखील केदारनाथला या. आता वाजलेले आहेत 9 आणि आम्ही खाली उतरतोय कारण खाली उतरून बद्रीनाथचा प्रवास करायचा आहे. सो खाली उतरूया आम्ही आणि खाली उतरल्यानंतर मग तुम्हाला सांगतो का अजून काय काय. जय बोले, जय बोले ना. तर फायनली मंडळी रात्रीचे 11:30-12 वाजलेले आहेत आणि सगळीकडे अंधार आहे, सगळीकडे अंधार आहे. तुम्ही बघताय आणि आमचा जो ड्रायव्हर आहे ना तो ड्रायव्हर झोपला आहे. रस्त्याच्या कडलं गाडी लावली इथे आणि आमचं ड्रायव्हर झोपला आहे आणि आम्हाला खूप थंडी वाजती आहे कारण आम्ही खूप वरती आहोत. आता कळत नाही, खूप थंडी वाजते, झोप पण येत नाही, काही नाही. आम्ही ना जुगाड केलं आहे आणि ते आग पेटवली आहे. रस्त्याचा मध्य कडेला आहोत आम्ही आणि काय दिसत नाही, काही नाही, सुचत नाही आजूबाजूला. त्यासाठी महाराष्ट्र जुगाड आम्ही अप्लाय केलं आहे आणि थंडी काढतो आता. आम्ही चाललो आहे आता की याला बद्रीनाथला चाललो आहे. दादा
थंडी आहे. तर मंडळी सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आम्ही पोहोचलोय बद्रीनाथमध्ये. रात्री बस मिळत नव्हती, मग प्रायव्हेट कार करावी लागली 10 लोक मिळून. आणि आता सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आम्ही इकडनं आता बद्रीनाथमध्ये गौरीकुंडकडे दर्शनाकडे चाललोय. इकडे आंघोळ वगैरे करून खूप जवळ आहे इकडनं. बद्रीनाथचं मंदिर आहे हे बघा. मंदिर तुम्ही बघताय माझ्यासमोर. आम्ही आता सगळे लोक जे आहेत ते इकडनं लवकरात लवकर हे काय समोर कुंड आहे बघा, हे काय कुंड गरम पाण्याचे. तर आम्ही लवकर काहीच इकडनं आता अंघोळ करून निघणार आहोत. हर हर महादेव, हर हर महादेव. मी आहे गौरीकुंड मध्ये आणि गौरीकुंड मध्ये आमचं अंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही चाललोय दर्शनासाठी. भैरवनाथाच्या दर्शनासाठी आमचं काल दर्शन होतं आणि आता आहे ते बद्रीनाथाचं दर्शन. चला. भद्रम प्राणो विष्णुयां देवा भद्रम पश्चिमाक सवितत्रास्त्रीनं हेतुष्टागुं कनोति भविकंददायो सकदे. कहाँ से लेना है? महाराष्ट्र. हरि ओम भद्रम प्राणो. मुंबई ना, मुंबई लगा महाराष्ट्र. बोल बद्रीनाथ महाराज की जय. हर हर महादेव. आम्ही आलो होतो बद्रीनाथ मध्ये आणि तुम्ही बघता आमच्या मध्ये बद्रीनाथ दर्शन वगैरे झालेलं आहे आणि खूप मजा आली आहे. बद्रीनाथ महाराज की जय. खूप मजा आली काही. आणि आम्ही इकडे चाललोय माना गाव म्हणून आहे, भारताचं पहिलं गाव आहे, त्या ठिकाणी आम्ही सगळे चाललोय. तर खूप मजा येणार आहे. चला बघा. बद्रीनाथ जी के दर्शन करें सबके लिए रुद्राक्ष ले रहा हूँ. तर आम्ही आता दर्शन करून निघालोय माना गावला. त्या ठिकाणी खूप काही आहे म्हणतात तसं पाहण्यासारखं, जे भारतातलं पहिलं गाव म्हणून ओळखलं जातं. चला तिकडे आमची वाटचाल चालू आहे. जय भोलेनाथ, जय शिवशंकर, जय बद्रीनाथ, जय केदारनाथ. मानगावला जाण्यासाठी मंदिरापासून काही अंतरावर चालत आले की तुम्हाला इकडनं जीप वगैरे मिळतात. आता ते लागलेले आहेत गाड्या काही. बघूया तिकडनं जायचं आपल्याला. तर थांबा आता बघूया. ते बघा माझ्या पाठीमागे गाड्या लागलेल्या आहेत.
आता उतरलेलो आहोत आणि आम्ही चाललोय आता इकडनं भीम गुफा, गणेश गुफा आणि सरस्वती नदीचं उगम पाहण्यासाठी, जिथे गुप्त होते ते ठिकाण पाहण्यासाठी. चला आता 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये हे सगळं परिसर आहे असं म्हणतात, पण जाऊयात. काय बोलतो रामू? अजून 1 किलोमीटर चालायचं भाई आपल्याला. काय काळे? मानागाव पहिलं गाव, भारताचं पहिलं गाव ओळखलं जातं. 2 रस्ते आहेत. एक रस्ता आहे व्यास गुफा, गणेश गुफा, इकडे हा रस्ता येतो, आणि भीम पूल आणि सरस्वती नदी तो हे इकडे हा रस्ता तिकडे जातो. तर आधी आपण, मला असं वाटतं की हे काय करूया आधी, तर मला असं वाटतं की आधी गणपती आपण सुरुवात करायला पाहिजे. मग आपण गणपती गणेश गुफा. आता आम्ही चालू आहे गणेश गुफा पाहायला. गणेश गुफा आणि व्यास गुफा 2 गुफा आहेत. आता बघूयात की खूप लांब आहे असं म्हणतात. चलो बघूयात. ही ती जागा आहे मित्रांनो ज्या ठिकाणी गणपती बाप्पा बसून महाभारत हे लिहित असायचे. तुम्ही जर बघितलं तर गणपती बाप्पा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. गणेश गुफा होती ज्या ठिकाणी गणपती बाप्पाने ग्रंथ वगैरे लिहिलेले आहेत. इथे ते बसायचे, स्वतः इथे बसायचे, असं सगळं काही इथला इतिहास आहे. मला एवढं माहिती नाहीये, पण माहिती काढून परत तुम्हाला सांगून डिस्क्रिप्शन मध्ये नक्की सांगेन. चला अजून वरती खूप जायचंय. आता चालू आहे आपण व्यास गुफासाठी. तर फायनली मित्रांनो इथे आम्ही भारताचं शेवटची चायची टपरी जर कुठली असेल तर ती इथे आहे, आणि इथे आहे व्यास गुफा जी तुम्हाला पाहायला मिळेल. थांबा तो आम्ही चायच्या दुकानामध्ये दाखवतो सगळं. अरे हम तो बहुत 30-40 साल पहले रहे थे. अच्छा है ना, हाँ सुकून ही रहेगा. करोड़ों लोग को हमने दिमाग से अच्छा किया, पैसे से कर्मों से विधाता ने भाग दिया. हल नहीं चलाएगा तो उसमें गेहूँ पैदा होगा, नहीं चलाओगे तो पानी पैदा. कर्म सत्यम शिवम सुंदरम कर्म विधातम भाग्य, संस्कृत में लिखा हुआ कर्मों से भाग हम परस में डाली होगी. ओम नमो भगवते वासुदेवाय लिख करके परस में डाली. जो सोचेगा होता रहेगा. किसी से बताना सुख शांति मिलेगा. शांति नहीं है तो पूजा करोगे तुम. परस में लिखना, ओम नमो भगवते वासुदेवाय. ये भागवत का महामंत्र है. चला हे लक्ष्मणा एक फोटो मारा. इंडिया फर्स्ट टी शॉप ज्या ठिकाणी पहिल्या चायची टपरी आहे ही. इथे तुम्ही चाय वगैरे घेऊ शकता. तुमचं आता ही व्यास गुफा बघून झालेली आहे. आता आम्ही चाललोय भीम नदीकडे, भीम स्तूपकडे चाललोय.
तिकडे आता बघूयात काय आहे काय काय आहे. मी पण माहिती नव्हतं, मी पण खूप वेळा इकडे जास्त फिरलोय पण एवढं काय पाहिलं नाही होतं. आज थोडासा वेळ भेटला तर आम्ही फिरतोय. पण हे गाव खूप छान आहे गाईस, मी तुम्हाला गाव दाखवतो. तर मित्रांनो, ही आहे सरस्वती नदी, जिचं उगम या ठिकाणावर होतं आणि ही इथूनच अदृश्य होते. तर मित्रांनो, हाच तो भीम पूल आहे ज्या ठिकाणाहून पांडव स्वर्गामध्ये गेले होते. तुम्ही बघताय हा पूर्ण पूल आहे तो. इकडनं पांडव ज्या इथे स्वर्गात गेले होते. आणि ही आहे इकडे सरस्वती नदी. यमुना और सरस्वती वहाँ से लोग वहाँ निकलती गुप्त हो जाएगी. ये गुप्त होने में कहाँ निकलती है? इलाहाबाद. ही आहे सरस्वती नदी. ही इकडनं गुप्त होते आणि डायरेक्ट निघते इलाहाबाद. पूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. हे लता मंगेशकरांचं आहे, नंतर तुकाराम महाराज आहे, नंतर विठ्ठल रुक्माई आहे. हा हा आणि खूप मजा आली फिरायला वगैरे. हा आता चालू आहे आम्ही ऋषिकेशला जाणार. गाईच्या दाढीवरती केसावरती मी खूप छान दिसतोय. सो मला आता केस मला वाटत नाही की मी नवीन वर्षी पण केस कट करेल. सेफ देईन बट केस कटिंग नाही करणार. चला भेटूयात लवकरच.